तर राज्यामध्ये पावसाची गती मंदावलेली आहे आणि 12 जूनपर्यंत पावसाच्या विश्रांतीची शक्यता आहे। मुंबईमध्ये काल रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्यात आणि मात्र सकाळी आकाश मोकळं आहे। तर मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन आता धावणार आहे। या बुलेट ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरू आहे। जपान भारताला 2 शिंकानसेन ही ट्रेन गिफ्ट म्हणून देणार आहे। 2026 मध्ये या बुलेट ट्रेन भारतामध्ये पोहोचतील। तर 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात आणि 5 जूनपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसणार आहेत। हवामान खात्याचा हा अंदाज। मंत्री चंद्रकांत पाटलांचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये सहभाग। पुण्यामधल्या गणेश कला रंगमंच इथं ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेतलाय। ज्ञानेश्वरी म्हणताना चंद्रकांत पाटील भक्तिरसात तल्लीन झाले। नांदेडमध्ये बी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना बँकेतून काढलेले पैसे चोरीला गेलेले आहेत आणि बँकेमध्येच एका तरुणीनं हे पैसे चोरले। तामसा मधल्या SBI बँकेतला हा प्रकार आहे। घटना CCTV मध्ये कैद झाली आहे।